मैत्रिणींनो, आज मी इथे तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर मैत्रिणींनो, हे पहा, या ठिकाणी मी काही वापरलेले सामान ठेवलेले आहे। या वापरलेल्या सामानांमधून आपल्याला नवीन वस्तू तयार करायची आहे। तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने विविध रंगाच्या सॅटिन लेस घेतलेल्या आहेत, खराब झालेले बेल्ट, ड्रेसची काढलेली लेस, खराब झालेले रबर बँड, खराब हेअर बेल्टचा फ्लावर, कात्री आणि फेविक्विक, हे सर्व आपण फक्त 10 ते 15 रुपयात नवीन हेअर बेल्ट तयार करणार आहोत। चला तर मैत्रिणींनो, आता आपण पुढे सरकूया। या ठिकाणी मी हा 5 रुपयाचा बेल्ट घेतलेला आहे। हा देखील माझ्या मुलीने वापरून जुना केलेला आहे। आता मी याला नवीन करणार आहे। तर मैत्रिणींनो, हा बेल्ट नवीन करण्यासाठी येथे मी अशी सॅटिन लेस घेतलेली आहे, जी माझ्या घरात खूप दिवसाची पडून होती। आज मी तिचा उपयोग इथे नवीन बेल्ट तयार करण्यासाठी घेत आहे। ही सॅटिन रिबीन आपल्याला फेविक्विकच्या सहाय्याने याला जोडून घ्यायची आहे। हे पहा मैत्रिणींनो, आता सॅटिन रिबीन बेल्टला कशी जोडून घ्यायची ही पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। तर ही पद्धत तुम्ही जर नीट पाहिली तर तुम्हाला विविध रंगाचे ड्रेसवर मॅचिंग असे बेल्ट तयार करता येतील। तर मैत्रिणींनो, काळजीपूर्वक पहा। सॅटिन लेसला 2 बाजू असतात, एक सुईची आणि एक उलटी। जी चमकदार बाजू असते मैत्रिणींनो, ती सुईची बाजू असते, आणि जिला चमक नसते ती उलटी बाजू असते। तर चमकदार बाजू ही वरती आली पाहिजे, हे लक्षात ठेवूनच लावायचे आहे। आपल्याला ज्या ठिकाणापासून लेस लावायची आहे त्या ठिकाणी आपण थोडेसे फेविक्विक लावून घेतलेले आहे। हे पहा, या ठिकाणी आपण फेविक्विक लावून जॉईन करून घेतला आहे। हे पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी पूर्ण बेल्टला रिबीन लावून तयार आहे। आता आपल्याला पुन्हा एकदा फेविक्विकच्या साहाय्याने इथे ही रिबीन चिटकवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण फेविक्विक लावून इथे हा बेल्ट जुन्याचा नवीन करून घेतला आहे। मैत्रिणींनो, नीट पहा तुम्ही। आता असा प्लेन बेल्ट देखील आपण ड्रेसवर मॅचिंग म्हणून वापरू शकतो, किंवा छोट्या छोट्या मुलींना वेगवेगळ्या फ्लावर्स, टेडी ह्याचे आकर्षण असते, म्हणून या ठिकाणी मी हे खराब झालेले हेअर बँड इथे यूज करणार आहे। हे माझ्या मुलीचे खराब झालेले हेअर बँड होते, त्याचा आता ती वापर करू शकत नाही। मैत्रिणींनो, ह्या हेअर बँडचा उपयोग मी हेअर बेल्टसाठी करणार आहे। तर पहा, हे पहा, आता आपण हेअर बँडमधून हे फूल वेगळे केले आहे। आता आपल्याला ते या बेल्टवर टच करायचे आहे। बेल्टच्या डाव्या साईडला हे फूल आपण लावून घेत आहोत। ह्या फुलाला अशी तार असते, ही तार या ठिकाणी गोल गुंडाळून पॅक करून घ्यायची असेल। जर तार नसेल तर आपण सुई दोराच्या सहाय्याने देखील किंवा फेविक्विकच्या सहाय्याने हे फूल येथे टच करून घेऊ शकतो। या प्रकारे गाठ मारून घेतली आहे। हा धागा कट करून घेऊयात। त्या
फेविक्विकच्या साहाय्याने थोडेसे अजून पॅक करू, ज्यामुळे हे फूल पडणार नाही. हे पहा मैत्रिणींनो, तर इथे मी नवीन बेल्ट तयार केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर प्लीज मैत्रिणींनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.